काश्मीरा वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सागर इंगोले यांच्यावर आपल्याच महिला कर्मचाऱ्याकडून 15,000 रुपयांचा हप्ता मागितल्याप्रकरणी काश्मीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यामुळे वाहतूक पोलीस दलातील हप्ता रॅकेट उघडकीस आले आहे। फिर्यादी या महिला पोलीस कर्मचारी असून त्या काश्मीरा वाहतूक शाखेत कार्यरत आहेत। नाक्यावर पोस्टिंग करण्यासाठी काश्मीरा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सागर इंगोले यांनी तिच्याकडे दरमहा 15,000 रुपयांची मागणी केली होती। त्यामुळे तिने मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती। त्याची चौकशी सध्या सुरू होते। या चौकशीच्या पडताळणीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सागर इंगोले आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोलारे यांनी दरमहा 15,000 रुपयांची लाच मागितल्याचं स्पष्ट झालं होतं। त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रार दिल्यानंतर सोमवारी रात्री काश्मीरा पोलीस ठाण्यात दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। काश्मीरा वाहतूक विभागात वाहतूक पोलिसांचे सुमारे 25 नाके आहेत। तेथे ड्युटी करण्यासाठी महिन्याला विशिष्ट रक्कम हप्ता म्हणून पोलीस कर्मचाऱ्यांना द्यावी लागते। त्याची महिन्याला लाखो रुपयांची उलाढाल होत असते। बघा, हा पीआयवर जो गुन्हा दाखल झाला आहे, फक्त दुःखाची गोष्ट आहे की कुठेतरी प्रतिमा मलिन झालेली आहे पोलिसांची। आणि मीरा भाईंदरमध्ये बघत असाल फार मोठ्या प्रमाणामध्ये असे हप्तेखोरी चालू आहे। दहिसर चेकनाका या ठिकाणी बघत असाल, या ठिकाणी लाखो रुपयाचा रोज वसुली केली जाते। जीजेच्या फक्त गाड्या अडवल्या जातात त्या ठिकाणी अडवल्यानंतर त्या ठिकाणी तोडपाणी झाल्यानंतर अमर पॅलेसकडे आल्यानंतर वेस्टर्न हॉटेलकडे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ही हप्ताबाजी चालू आहे। त्यामुळे या ठिकाणी पोस्टिंग देण्यासाठी पण या ठिकाणी पैसे घेतले जातात असं त्यांचा आरोप आहे। माझ्याकडे पण काही कॉन्स्टेबल टचमध्ये होते। पण मला असं वाटतं कुठेतरी दुर्दैवाची गोष्ट आहे की मीरा भाईंदरमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये, मी फक्त मीरा भाईंदरच बोलेल, जर पोस्टिंग देण्यासाठी जर तुम्हाला पैसे देऊन जर पोस्टिंग घेत असेल, काम कसं होणार लक्षात घ्या। ज्या ठिकाणी मीरा भाईंदरमध्ये ट्रॅफिक आहे, मीरा रोड स्टेशन बघा, त्या ठिकाणी एकच कॉन्स्टेबल, त्या ठिकाणी 5-5 कॉन्स्टेबल पाहिजे। ज्या ठिकाणी एकच माणसाची गरज, त्या ठिकाणी 4-4 फक्त पोस्टिंगसाठी पैसे घेतले जातात। एसके स्टोनचा ब्रिज उतरल्यानंतर त्या ठिकाणी बघत असाल तुम्ही, ट्रॅफिक जाम होते, त्या ठिकाणी कॉन्स्टेबल नाही, पण पुढे तुम्ही शिवार गार्डनला आलात त्या ठिकाणी 4-4 हवालदार म्हणजे उभे राहतात। म्हणजे कुठेतरी विचित्र प्रकार आहे। त्यामुळे असं मला वाटतं की दुर्दैवाची गोष्ट आहे, आज एक वर्दीवर म्हणजे कलंक आहे, लक्षात घ्या। स्थानिक लोक वंचित आहेत, स्थानिक लोकांना न्याय मिळत नाही। ओव्हरलोडच्या गाड्या दुनियाभरच्या या ठिकाणी फिरत आहेत, ड्रग्सच्या गाड्या फिरत आहेत। सगळ्यांना माहिती असतं कधी येणार आहे कधी जाणार नाही। काश्मीराच्या इथे तुम्ही नाक्यावर बघा, या ठिकाणी गाड्या लागलेल्या आहेत, त्यांच्यावर तुम्ही फक्त कॅमेरे मारा, कॅमेरे गाडी बोलताची असणार, टिपर यांच्याच गाड्या असणार, लक्षात घ्या। त्यामुळे याच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे। सीपी साहेबांना मला कळकळीची विनंती आहे, कुठे नागरिकांमध्ये पोलिसांची इज्जत कुठे मलिन होता कामा नाही, ही आमची प्रामाणिक इच्छा आहे। कठोर कारवाई याच्यावर करा, जेणेकरून स्थानिक लोकांना चांगला मेसेज जाईल।